Hello student. Today we see this next points of kinds of motion. We see these previous lectures of what is meant by motions and the essentials of a valid motion. So this what is meant by motion? A motion is a proposal put before a meeting for its consideration and adoption. म्हणजे विचारार्थ आणि निर्णय घेण्यासाठी जेव्हा आपण एखादा विषय सभेमध्ये मांडतो त्यालाच आपण काय म्हटलं तर की प्रस्ताव असं म्हणतो. हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या ते काय जो काय प्रस्ताव आपण मांडणार त्याच्या कायदेशीर ज्या काही बाबी आहेत म्हणजे तो प्रस्ताव कायदेशीर होण्यासाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्यासुद्धा आपण पाहिलेल्या होत्या. आज आपण त्याचे जे काही प्रकार आहेत म्हणजे प्रस्तावाचे प्रकार त्याचा अभ्यास करणार आहोत. So these kinds of motion they divided into two groups of the first is formal motion and second is substantive motion. So this first of this formal motion what is mean by of this formal motion? So this formal motion are related to this procedure at the meeting and are moved for the purpose of preventing or delaying or speeding up discussions on a motion. So these following are these types of formal motion. आता फॉर्मल मोशन त्याला मराठीमध्ये औपचारिक प्रस्ताव असं म्हटलं जातं की ज्यावेळेस प्रस्तावावरील चर्चा पुढे ढकलण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी काय केला जातो, हा जो औपचारिक प्रस्ताव आहे तो मांडला जातो. म्हणजे ज्यावेळेस प्रस्ताव जेव्हा चर्चा चालू असते आणि मग असं वाटतं की ही जी चर्चा आहे ते आत्ता आपल्याला थांबवायची आहे किंवा पुढे आपल्याला त्या विषयावर चर्चा करायची आहे असं जेव्हा वाटत असेल तर त्यावेळेस हा जो प्रस्ताव मांडला जातो म्हणून त्यालाच फॉर्मल मोशन किंवा औपचारिक प्रस्ताव असं म्हटलं जातं. तर त्याचे जे काही टाईप्स आहेत ते आपल्याला पाहिजे. त्यामधलं पहिलं टाईप्स आहे द क्लोजर. वेन a member is convinced that sufficient time has been spent on the discussions of a particular motion, he may propose that the questions be now put to vote. This is called as closure. The object of moving a closure motion is not to solve the main questions but to avoid waste of time and to arrive at a quick decisions. If this motion is put to vote and if majority favors the same, no future discussions in permitted. जो पहिला जो प्रकार सांगले तर क्लोजर्स, त्याला मराठीमध्ये चर्चा बंद प्रस्ताव असं म्हटलं जातं. म्हणजे कसं काय की ज्यावेळेस एखाद्या प्रस्तावावरती खूप चर्चा झालेली असते आणि त्यावर निर्णय घेतला पाहिजे असे जेव्हा एखाद्या सभासदा वाटत असेल तर तो चर्चा बंद करून प्रस्तावावरती निर्णय घेण्याच्या संदर्भात प्रस्ताव मांडू शकतो. त्यास चर्चाबंद प्रस्ताव असं म्हणतात. आता चर्चाबंद प्रस्तावाचा उद्देश म्हणजेच काय की मूळ प्रश्न सोडवणे हा नसतो तर सभेतील वाया जाणारा जो काही वेळ आहे तो वेळ टाळला जावा आणि त्यावर त्वरित निर्णय घेता यावा यासाठी असतो. जर प्रस्ताव मतदानासाठी ठेवला आणि तो बहुमताने संमत झाला तर पुढील चर्चेला परवानगी दिली जात नाही. हे बऱ्याच वेळा असं होतं की तो प्रस्ताव मांडल्यानंतरला विनाकारण त्याच्यावरती चर्चा केली जाते आणि मात्र त्यावेळेस जो काही वेळ आहे तो वेळ असाच वाया जात असतो. मग असं जेव्हा वाटतं तर त्यावेळेस हा प्रस्ताव काय केला तो मांडला जातो. म्हणजे त्वरित निर्णय व्हावा या उद्देशाने द क्लोजर हा जो काही मोशन आहे म्हणजे चर्चाबंद प्रस्ताव आहे तो मांडला जातो. नेक्स्ट सेकंड नंबर्स ऑफ प्रिव्हियस क्वेश्चन मोशन. सो दिस प्रिव्हियस क्वेश्चन मोशन त्याला मराठीमध्ये पूर्व प्रश्न प्रस्ताव असं म्हटलं जातं. आता म्हणजेच काय द मेन पर्पज ऑफ दिस मोशन इज टू प्रिव्हेंट डिस्कशन ऑन द मेन मोशन when some members come to the conclusions that is unwise or unconvenient discussions on the main motion, they may move the previous questions. The wording of this motion is the questions be not now put. If it is carried, the discussions on the main motion is dropped. If the previous question is lost, the original motion is put to vote. सेकंड आपल्याला पाहिजे पूर्व प्रश्न प्रस्ताव असल्याला म्हटलं तर म्हणजेच काय की मूळ प्रस्तावावर चर्चा बाजूला ठेवणे हा या प्रस्तावाचा उद्देश असतो.
जेव्हा काही सभासदांना मूळ प्रस्तावावरील चर्चा संयुक्तिक वाटत नाही तेव्हा ते पूर्वप्रश्न मांडतात. या प्रस्तावाला हा प्रश्न सध्या उपस्थित केला जाऊ नये असा शब्दप्रयोग केला जातो. हा प्रस्ताव सभेने मंजूर केल्यास मूळ प्रस्तावावरील चर्चा बंद होते. जर हा प्रस्ताव सभेने फेटाळला तर मूळ प्रस्ताव मतदानासाठी टाकला जातो. हे बऱ्याच चर्चा चालू असताना असं वाटत असतं की त्या प्रस्तावावरती चर्चा आता थांबवावी, बस झाली. आणि एखाद्या वेळेस असा प्रश्न निर्माण केला जातो की त्याच्यामध्ये वाद होण्याची शक्यता असते. तर त्यावेळेस हा प्रश्न सध्या उपस्थित केला जाऊ नये या प्रकारचा प्रस्ताव मांडला जातो. त्यालाच प्रिव्हियस क्वेश्चन मोशन असं म्हटलं जातं. So this next point number third, next business motion. So this next business motion, this motion is similar to this previous question motion. The object of this moving such a motion is to shelve discussions on the main motion before the meeting. The wording of motion is the meeting to proceed the next business. Such motion is generally moved when a member is of the opinion that the main motion under discussion is of little importance and other important items of business are not yet transacted. In such a case, the motion is put to vote, and if it is carried, the original motion is dropped at once and the meeting proceeds to next business. तिसरा जो सांगितलेला आहे त्याला पुढील विषय चर्चेला घेण्याबाबतचा प्रस्ताव असं म्हटलं जातं. आता म्हणजेच काय की हा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पूर्व प्रश्न प्रस्ताव जो आहे त्याच्यासारखाच असतो. सभेतील मूळ प्रस्तावावरील चर्चा लांबणीवर टाकणे हा या प्रस्तावाचा उद्देश असतो. या प्रस्तावात सभेचे पुढील जे विषय आहे ते विषय चर्चेला घ्यावेत असा शब्दप्रयोग केला जातो. पूरक प्रश्नावरील चर्चा ही एखाद्या सभासदाला कमी महत्त्वाची वाटते आणि इतर महत्त्वाचे विषय अद्यापही चर्चेला गेलेले नाहीत असे त्याचे मत असते. अशावेळी सर्वसाधारणपणे हा प्रस्ताव मांडला जातो. सदर प्रस्ताव मतदानाला टाकला जातो. त्यानंतर प्रस्ताव मंजूर झाल्यास मुख्य प्रस्तावावरील चर्चा बंद केली जाते व सभेतील पुढील विषय चर्चेला घेतले जातात. म्हणजे जेव्हा आपण हा पूर्वप्रश्न प्रस्ताव जसं आहे म्हणजे पूर्वप्रश्न म्हणजेच काय की तो प्रस्ताव तेथील म्हणजे त्या संदर्भातला एखादा प्रश्न निर्माण करू नये त्या प्रस्तावावरती चर्चा थांबावी या उद्देशाने प्रिव्हियस क्वेश्चन मोशन मांडला जातो. आणि नेक्स्ट बिझनेस मोशन म्हणजेच काय की चर्चा चालू आहे आणि चर्चा चालू असताना असं वाटतं की अजूनही पुढे अतिशय महत्त्वाचे विषय बाकी आहेत. म्हणजे अजूनही सभेमध्ये असे काही विषय आहेत की त्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे आणि सध्या आपण ज्या विषयावरती चर्चा करत आहोत त्या विषयावरती चर्चा म्हणजे तेवढी चर्चा करणं फार गरजेचं नाही असं जेव्हा एखाद्या सभासदाला वाटतं तर तेव्हा तो हा प्रस्ताव म्हणजे कोणता नेक्स्ट बिझनेस मोशन म्हणजे पुढील विषय चर्चेला घेण्याबाबतचा प्रस्ताव मांडला जातो. नेक्स्ट वन नंबर 4, adjournment of debate motion. Adjournment of debate motion. By this motion, the discussion on the motion can be postponed. The wording of this motion is the debate on the subject is adjourned. The mover of this motion feels that additional information is required for future discussion and the discussion should be delayed for a particular period. If it is carried, the debate will be postponed. If it is lost, the debate continues. हा जो एक प्रस्ताव आहे त्याला तहकुबीचा प्रस्ताव ॲडजॉर्नमेंट म्हणजे तहकुबीचा प्रस्ताव असं म्हटलं. तर या प्रस्तावाद्वारे प्रस्तावावरील जी काही चर्चा आहे ती चर्चा स्थगित किंवा तहकूब केली जाते. विषयावरील चर्चा तहकूब करावी असा हा शब्दप्रयोग या प्रस्तावात केला जातो. हा प्रस्ताव मांडणाऱ्या सभासदाला वाटते की पुढील चर्चेसाठी अजून अधिक माहिती आवश्यक आहे आणि चर्चा लांबणीवर टाकणे योग्य आहे. जर प्रस्ताव मंजूर झाला तर चर्चा लांबणीवर टाकली जाते व जर हा प्रस्ताव फेटाळला तर चर्चा चालू ठेवली जाते. ज्यावेळेस सभा चालू असेल तर त्यावेळेस काही विषयावरती चर्चा करणं तितकं गरजेचं नसतं. त्यावेळेस ती जी काही चर्चा चालू आहे ती चर्चा थांबवावी असं जेव्हा एखाद्या सभासदाला वाटतं तर त्यावेळेस ॲडजॉर्नमेंट ऑफ डिबेट मोशन तिथे काय मांडला जातो.
Next one, number 5, adjournment of meeting motion. So this adjournment of meeting motion, the aims of this is to postpone the meeting for a particular period or indefinite period. The wording of the wording of this motion is the meeting be now adjourned. If it is carried, the meeting is postponed for a future date. If it is lost, meeting continues. त्यानंतर पाचवा जो सांगितलेला आहे प्रकार की सभा तहकुबीचा प्रस्ताव. तर म्हणजेच काय की या प्रस्तावाचा उद्देश सभा विशिष्ट किंवा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलणे हा असतो. या प्रस्तावात सभा आता तहकूब केली जावी असा शब्दप्रयोग केला जातो. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सभा पुढील तारखेपर्यंत तहकूब केली जाते व प्रस्ताव अमान्य झाल्यास सभा तशी चालू राहते. जी काही सभा आहे म्हणजे सभा चालू आहे आणि सभा आता असं वाटतं की आता ती सभा इथेच थांबवावी आणि त्या विषयावरती चर्चा आता इथे बंद करावी असं जेव्हा एखाद्या सभासदाला वाटतं तर त्यावेळेस हा प्रस्ताव म्हणजेच कोणता ॲडजॉर्नमेंट ऑफ मीटिंग मोशन हा प्रस्ताव मांडला जातो. अशा प्रकारे एकूण 5 प्रकार या फॉर्मल मोशनमध्ये सांगितलेले आहेत. फर्स्ट इज द क्लोजर, सेकंड इज प्रिव्हियस क्वेश्चन मोशन, थर्ड इज नेक्स्ट बिझनेस मोशन, फोर्थ इज ॲडजॉर्नमेंट्स ऑफ डिबेट मोशन अँड 5 ॲडजॉर्नमेंट ऑफ मीटिंग मोशन. त्यानंतर सेकंड जो टाईप सांगितला आहे, सेकंड ग्रुप त्याचा आहे सबस्टॅन्टिव्ह मोशन. तर सबस्टॅन्टिव्ह मोशन म्हणजेच काय, त्याला मराठीमध्ये दुरुस्त प्रस्ताव असं म्हटलं जातं. तर म्हणजेच काय, अ मोशन विच इज चेंज ड्यू टू amendment is called the substantive motion. When an amendment is passed, it is incorporated in the original motion. The substantive motion is put to vote. If it is passed, it becomes a resolution. म्हणजे दुरुस्त प्रस्ताव म्हणजे काय की प्रस्तावात दुरुस्ती करून तो जो काही प्रस्ताव मांडला जातो त्याला दुरुस्त प्रस्ताव असं म्हटलं. अमेंडमेंट मीन्स दुरुस्ती. त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे. म्हणजे असं वाटतं की जो काही प्रस्ताव मांडला त्याची शब्दरचना चुकीची झाली असेल किंवा वाक्यरचना चुकीची असेल असं जर वाटत असेल तेव्हा त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी जो प्रस्ताव मांडला जातो त्याला सबस्टॅन्टिव्ह मोशन किंवा दुरुस्ती प्रस्ताव असं म्हटलं जातं. दुरुस्त प्रस्तावास मतदानासाठी हा प्रस्ताव काय केला तो टाकला जातो. जर तो संमत झाला तर त्याचे ठरावामध्ये रूपांतर होते. रेझोल्युशन म्हणजेच ठराव. सो दिस नेक्स्ट पॉईंट्स ऑफ दिस अमेंडमेंट. हा जो प्रस्ताव त्यामध्ये दुरुस्ती जर करायची असेल तर ती दुरुस्ती कशा पद्धतीने होते ते पाहिजे. अमेंडमेंट म्हणजेच दुरुस्ती. अँड अमेंडमेंट इज एनी अल्टरेशन proposed by a member to the original motion when a motion is under the discussion. So these amendments are generally moved to alter original motion by A. Adding some new words, B. Deleting some words, C. Replacing some words, and D. By changing the position or place of words. एकूण 4 प्रकारचे काही बदल करायचे असतील प्रस्तावामध्ये तर ते दुरुस्त करण्यासाठी आपल्या ह्या बाबी विचार घ्यायला लागतात. प्रस्तावावर चर्चा चालू असताना प्रस्तावाला दुरुस्ती किंवा बदल सुचवणे म्हणजे दुरुस्ती आहे. तर प्रस्तावित दुरुस्ती ही खालील प्रकारे करते. त्यामध्ये पहिला आहे ॲडिंग सम न्यू वर्ड्स. म्हणजेच काय की प्रस्तावात काही शब्दांची भर घालणे. म्हणजे असं वाटत असतं की याची जी काही शब्दरचना आहे ती शब्दरचना ही अपूर्ण आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला नवीन काही शब्द ॲड करायचे असतील तर ते ॲड करण्यासाठी म्हणजे जेव्हा ॲड करायचे असेल तर तेव्हा त्या प्रस्तावामध्ये काय होतं दुरुस्ती केली जाते. सेकंड, डिलीटिंग सम वर्ड्स. म्हणजेच काय की प्रस्तावातील काही शब्द वगळणे. असं प्रस्ताव वाचल्यानंतर असं लक्षात येतं काही शब्द हे चुकीचे आलेले आहेत किंवा काही शब्दांमुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे. तर असे काही शब्द त्यामधून डिलीट करायचे आहेत म्हणजे काढून टाकायचे आहेत. तर त्यावेळेसुद्धा प्रस्तावामध्ये बदल केला जातो. नेक्स्ट नंबर सी, रिप्लेसिंग सम वर्ड्स. काही शब्दांऐवजी दुसरे शब्द घालणे. काही शब्द असे असतील की त्याच्यामध्ये लोकांच्या भावना दुखावल्या जात असतील तर त्याच्याऐवजी नवीन शब्द प्रयोग केला जातो. तर त्यावेळेसुद्धा त्या प्रस्तावामध्ये बदल केला जातो. आणि नेक्स्ट नंबर डी, बाय चेंजिंग द पोझिशन ऑर प्लेस ऑफ वर्ड्स. त्याचबरोबर शब्दरचना आहे त्याच्यामध्ये तर प्रस्तावित काही शब्दांची फक्त जागा बदलायची आहे. तर ती जागासुद्धा बदलण्यासाठी या प्रस्तावामध्ये बदल केला जातो.
अशा प्रकारे प्रस्तावामध्ये जेव्हा आपल्याला बदल करायचे आहे त्याला अमेंडमेंट असं म्हणतात की दुरुस्ती आहे ती दुरुस्ती करण्यासाठी या चारही बाबींचा विचार करून त्याच्यामध्ये दुरुस्ती केली जाते. सो दिस नेक्स्ट पॉईंट ऑफ ऑर्डर. सो दिस पॉईंट ऑफ ऑर्डर त्याला मराठीमध्ये हरकतीचा मुद्दा असं म्हटलं जातं. आता हरकत म्हणजे काय? अ पॉईंट ऑफ ऑर्डर इज a questions or objection raised by any members when he want to bring to the notice of the chairperson the irregularities in this meeting. The point of order may be for. त्याला हरकतीचा मुद्दा असं म्हटलं की जेव्हा कोणताही सभासद सभेतील अनियमितता सभेच्या अध्यक्षाच्या निदर्शनास आणून देतो व प्रश्न उपस्थित करतो त्याला हरकतीचा मुद्दा असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या सभासद सभेला वेळेवर उपस्थित राहिला नसेल किंवा राहत नसतील असं जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून जो काय सभेचा जो अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाला सांगतात तर त्यावेळेस हा हरकतीचा मुद्दा तिथे उपस्थित होत असतो. मग त्याच्यामध्ये कोणकोणते द पॉईंट्स ऑफ ऑर्डर मे बी फॉर. तर कोणते हरकतीचे मुद्दे आहेत त्यामध्ये पहिला सांगितलेलं की अब्सेन्स ऑफ कोरम मीन्स घनसंख्या. अब्सेन्स ऑफ कोरम म्हणजेच काय की घनसंख्येचा अभाव म्हणजे जेवढी घनसंख्या किंवा जेवढा कोरम आवश्यक आहे सभेसाठी तेवढा जर कोरम उपस्थित राहिला नसेल तर त्यावेळेस पॉईंट ऑफ ऑर्डर म्हणजे हरकतीचा मुद्दा उपस्थित केला जातो. सेकंड, ब्रीच ऑफ एनी रूल्स रिलेव्हंट टू मीटिंग्स. म्हणजेच काय सभेसंबंधी जे काही नियम दिले त्या नियमांचा भंग केला आहे, नियम मोडलेले आहे तर ते नियम जर कोणी मोडले असतील तर त्यावेळेस पॉईंट ऑफ ऑर्डर म्हणजे हरकतीचा मुद्दा तिथे उपस्थित केला जातो. नेक्स्ट नंबर 3, मिसबिहेवियर एनी मेंबर. सभासदाकडून काही गैरप्रकार किंवा गैरवर्तणूक होत आहे असं जेव्हा वाटतं तर त्यावेळेस पॉईंट ऑफ ऑर्डर तिथे निदर्शनास आणले जाते. अँड लास्ट नंबर 4, यूज ऑफ इम्प्रॉपर लँग्वेज बाय एनी मेंबर. हे साधारण की सभासदाकडून जे काही इम्प्रॉपर लँग्वेज म्हणजे त्याला शिष्टाचार सोडून जे भाषा जर वापरली असेल तर त्या अशा वेळेस हा पॉईंट ऑफ ऑर्डर तिथे विचारात घेतले जाते. When the points of order is raised, the discussion on this original motion is stopped for some times. The decisions on the points of order is taken by the chairperson. It shall be final and बाइंडिंग ऑन द मीटिंग. जेव्हा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला जातो तेव्हा मूळ प्रस्तावावरील चर्चा थोड्या वेळासाठी काय होते बंद केली जाते आणि अध्यक्ष हरकतीच्या मुद्द्यावर आपला निर्णय देतो. तो निर्णय जर अंतिम असतो व सभेवर काय असतो बंधनकारक असतो. अशा वेळी सभा तिथे काय होते बंदहीसुद्धा होऊ शकते. अशा प्रकारे जेव्हा कंपनीमध्ये किंवा सभेमध्ये जेव्हा प्रस्ताव चर्चेला घेतला जातो तर ते प्रस्तावाची चर्चा करत असताना हे जे काही प्रकार सांगितल्या प्रकाराला अनुसरून त्यापैकी कुठला तरी एखादा प्रस्ताव त्या सभेमध्ये मांडला जातो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही हरकतीचा मुद्दा असेल तर तेही तिथे विचारात घेतले जातात. थँक्यू.